थांब थांब ढकलू पाजी रिजाइन दो धर्मेंद्र प्रधान, रिजाइन दो अरे रिजाइन दो दोन मागण्या मान्य झालेल्या आहेत, मात्र धर्मेंद्र प्रधानाच्या मागणीमध्ये कुठेही नेगोशिएबल केले जाणार नाही। मुंबईत देखील आंदोलन आपण शेवटपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच राहील। सोनम वांगचुक यांनी तब्येतीच्या त्यांना किडनॅपच केलं होतं आणि त्यांना विरोधी पक्षनेत्यांना भेटून नाही दिलं, फक्त सरकारमधलेच लोक त्यांना भेटू शकले आणि त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे जर त्यांनी उपोषण आमची भावना होती विद्यार्थ्यांची की त्यांनी उपोषण सोडलं पाहिजे, पण आमची जी मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे यासाठी आंदोलन सुरू राहिलं असं दिल्लीत पण सांगितलेलं आहे आणि ते आम्ही इथेही सुरू करू। रात्री 12:30 नंतर एक व्हिडिओ मोदींकडून व्हायरल केला जातो, त्यानंतर दवाखान्यामध्ये जाऊन जे ते JP नड्डांकडून रात्री 1च्या नंतर उपोषण ही रात्रीची वेळ सकाळी सुद्धा करू शकले असते, सगळ्यांसमोर करू शकले असते, याकडे कसं संशयाची सुई आपण बघतोय की मुंबईमध्ये CJPच्या समर्थनार्थ हे जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनामध्ये आता आदित्य ठाकरे याचबरोबर अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची देखील एंट्री झाली आहे। मुंबईमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जमलेत। शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन सुरू आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी दिसते आणि या आंदोलनात आता सहभागी होण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील दाखल झालेत। त्यांच्यासोबत शर्मिला ठाकरे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। मुंबईमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिवाजी पार्कात जमलेत आणि या ठिकाणी आता आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे या देखील उपस्थित आहेत।